त्रेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात त्यामध्ये बेलपाडा संघाच्या चांगली फटकेबाजी करतो किशोर तो विशाल बोलून असता या शेलगर संघाकडून यावेळेस पुन्हा एकदा एक क्रॉस द लाईन खेळण्याचा पंचांचा इशारा आलाय षटक सामन्याचा आणि मात्र 43 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात बेलपाडा संघाचा जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येवरती शेवटचं षटक असेल शेवटचं षटक हाणामारीचं षटक किमान शेवटच्या षटकामध्ये 15 ते 16 धावा जरी आल्या तरी बेलपाडा संघ 50-55 धावा पार करू शकतो आणि जर चांगले षटक हाताळला गोलंदाज सुनीलला नक्कीच धावा रोखू शकतोय मात्र तर सुनील आहे गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा उलटा चेंडू चांगले क्षेत्ररक्षण अक्रॉस द लाईन खेळलेला सूरजला 2 धावा सहजरीतीने पूर्ण केल्यात या 2 धावेला 45 धावा धावफलकावरती जोडल्या जातील त्या मात्र बेलपाडा संघाच्या शेवटचं षटक सुनील अळाय गोलंदाज शेलकर संघाचा सलामीला आलेला फलंदाज सूरज चांगली फलंदाजी करतोय सूरज पुन्हा एकदा गोलंदाज तयार सूरज मात्र उडवलाय चेंडू आलाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चांगला क्षेत्ररक्षण केला आणि मात्र रनआउटचा चान्स आल्या तू मै मध्ये फलंदाज बाद होत आहे बॅक टू द गावट सूरज चेंडू मध्ये 22 धावांची विस्फोटक इनिंग खेळला सूरज आणि तंबूच्या आश्रयाला आलाय किशोर कॉलिंग चुकीचं केलं आणि सूरजला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि नवीन फलंदाज आलाय